सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही मालवण फिरणार आहे आणि हे बघा कल्पांत लाईट लावतो इथे, कारण की काळोख येतो आहे ना, म्हणून फ्लॅश लाईट लावतो व्हिडिओ चांगली यायला. भावज्ञा बीचमध्ये जाणार, काय काय करणार बीचमध्ये? काय कोण खेळणार आहे? मिट्टी शिकवून तू मोठा आहेस. हा तू तर पाण्यातच. मी पाण्यात जाऊ. मग तू नाही खेळणार का पाण्यात? तू मिट्टीशी खेळणार ना? तू नाही खेळणार पाण्यात? भावनाची काय आणि माझ्या मिट्टीशी खेळणार? गाईज आम्हाला हेलिकॉप्टर दिसलाय. जर तुम्हाला हेलिकॉप्टर पाहिजे तर प्लीज कॉन्टॅक्ट करा आम्हाला. हा, ही हेलिकॉप्टरची मालकीण आहे, ओनर आहे ही. एवढा मोठा थर्मास घेऊन चाललोय, गरम होतं ऑलरेडी. कोकम सरबतचा थर्मास आहे, दाखव एवढा मोठा. दीदी, ही हेलिकॉप्टरची मालकी नसली असती तर आपल्याला हेलिकॉप्टरने आता फिरवला असतं. फिरवत नाही का तुम्हाला मी हेलिकॉप्टर मध्ये? सो आम्ही आता देवबाग बीचला आलोय बोटिंग करायला. हे बघा, आता टूर आहे ते 3 आवर्स आम्हाला बोटीतूनच फिरवणार आहे. सो आपण एक्सप्लोअर करूया. खूप सारे पॉईंट्स पण दाखवणार आहे, आयलँड्स. पुढे बघा तुम्ही काय काय पॉइंट्स असतील ते. मामा बघू किती सनस्क्रीन लावली आहे. बाबा भाऊजी इकडे बघा. सो आमच्या बोटचं नाव आहे डॅडी. ही बघा बोट, तर याच्यात आम्ही जाणार आहे. आणि पोरावी बुड्डी का बाल घेतलंय, बुड्डी का बाल या खायला येतील फोन मधून. ए बुड्डी का बाल. हे म्हातारे काका आम्हाला म्हातारी दाखवणार आहे, म्हातारीची चूळ नाही दाखवणार आहे. आम्ही म्हातारी बघायला आले, पण कोणी बघायला आले. आपण दोघी बसायचं का? बसायचं का? मी पुढे बसेन, तू मागे बघ. तू पुढे बस, मी मागे बस. आमच्या बोटमध्ये एक नारळाचं झाड पण आहे, तुम्हाला बघायचं आहे का? हे बघा, ए नारळाचं झाड. आमची शेंडी बघा किती मस्त आहे. हाय कर, ए सगळे हाय करा. मामाला दाखव. फोकस. आणि आपण आलो ती करली बॅक वाटतो खाडी आणि समुद्र. इथे बघा समोर बघा थोडं पाण्यात वेगळं पण दिसतंय बघा तुम्हाला, संगम. यालाच दादा देवबाग संगम पण असं म्हणतात. तुम्ही आता आलात तेव्हा उजव्या साईडला देवबाग गाव आहे. हे आपलं मालवण तालुक्यातील आपलं शेवटचं टोक देवबाग. आणि मालवण इकडे पूर्णपणे एंड होतो आपला मालवणचा शेवट. तसंच समोरचा हा जो आपला डोंगर आहे इकडे हा वेंगुर्ला तालुका चालू होतो. जिल्हा आहे का सिंधुदुर्ग, त्या खाडीपात्रामुळे तालुका चेंज झाला. हा मालवण तालुका, समोरचा वेंगुर्ला. आणि याच डोंगराला बघा पूर्ण असं नारळाच्या झाडांमधून डोंगराला मगरीचा शेप तयार झाला बघा, क्रोकोडाईल माउंटन शेप, मगरीच्या आकाराचा डोंगर. बरोबर. ॲक्च्युली नदी आहे, पण पावसाच्या वेळी 4 महिने नदी असते. डोंगराचं पावसाचं पाणी असं वाहत असतं. सध्या एक वाळूचं बेट आहे, याच्यावरती पक्षी बसलेले असतात, सी बर्ड आयलंड. पण पक्ष्यांचा हंगामा ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पिरियडला, थंडीच्या पिरियडला ती मायग्रेशन करतात. बरोबर. ऑस्ट्रेलियन पक्षी हजारो संख्येने आपल्या कोकणात किनारपट्ट्यांवर असतात. उन्हाळा झाला की परत ती निघून जातात. असं आहे. डोंगरांमध्ये तुम्हाला घरं दिसत आहेत बघा. आपला भोगवे गाव, भोगवे बीच, वेंगुर्ला तालुक्यामधला हा पहिला बीच भोगवे. डोंगराच्या पलीकडे पण गाव आहे, तिच्या 3 किलोमीटर पुढे चिपी एअरपोर्ट आहे आपलं. चिपी एअरपोर्ट.
चलो डॉल्फिन भी देखने मिला. मग असं उडी मारताना बघ यायला पाहिजे. ते आपण इथे कसे हा थायलंडला. विषय गंभीर झाला. अरे म्हणते त्या दगडाची घे ना. त्या कंटिन्यू थोडी ते गाल दुखली आहे का ते? 60-70 फूट खोल आहे पाणी. ते समोरचं तुम्हाला दिसतंय बघा, हे न्यू लाईट हाऊस आहे. न्यूती लाईट हाऊस म्हणतात त्याला. हे समोर तुम्हाला दिसतंय ते ओल्ड लाईट हाऊस. आपण आता तिथे जाणार आहोत. 2 दगडांच्या मधून जाणार. हा बघा न्यू लाईट हाऊस. बाबा तिथे तो घर दिसतोय व्हाईटवाला. ते पाणीमध्ये झोपले पण डोंगरात. आणि तिथे म्हातारीची चूळ पण आहे. सो आपण जाऊया. आधी ओल्ड लाईट हाऊसला नेतात, नंतर न्यू लाईट हाऊसवर. सो आधी ओल्ड बघूया आपण. बाबांच्या खाली बस आता. पाणी हलके जात. खाली बस खाली बस. गाईज हा बघा हा जुना लाईट बघा. समोर बघा त्या बांधकामाच्या बाजूला बघा दगडाला कासवाचा आकार आलाय बघा तिथे. त्या टाईप तो दगड दिसतो बघा, कासव रॉक. हा तसंच आहे बघा, वरती तुम्हाला दिसतंय बघा. ते जवळपास 1700-1800 सालातलं हे बांधकाम आहे बघा. अजून दगड हललेले नाहीत. त्यावेळेचं बांधकाम बघा कसं स्ट्रक्चर आहे ते. तसंच समोर बघा त्या दगडांमध्ये पायऱ्या कोरल्या आहेत बघा चढायला उतरायला. समोर बघा तिकडे. हे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हद्दीत येतं न्यूती लाईट हाऊस. वरती हे दादा सोलरवर चालतं. वरती 5 ते 6 माणसं कंटिन्यू काम करतात. वरती बघा तुम्हाला पूर्वीची घरं, बंगले, स्टोर रूम, लॅबोरेटरी सर्व त्यांच्या सिस्टीम होत्या. आता हे बांधकाम पूर्ण बंद आहे. वरती बघा क्रेन पण होती तुम्हाला सामान खाली घेण्यासाठी, वरती खेचण्यासाठी. आणि हे अरबी समुद्रातलं एकमेव लाईट हाऊस आहे डीप सीमध्ये. बाकी सगळे आहेत ते ऑल किनाऱ्याला आहेत. याला न्यूती लाईट हाऊस म्हणतात. हां इकडे दादा डीप सी गोल्डन रॉक आहे. याच्यात मॅग्नीचे थोडंसं दगड असल्यामुळे थोडेसे डार्क होतात. डीप सी गोल्डन रॉक आवडते बघा. ते म्हातारीची चूळ हे बघा दादा. आमची कियारा घाबरली. आईच ही बघा म्हातारीची चूळ. आमच्या छोट्या मामाने थोडा जरा वेगळा प्रोनाऊन्सिएट केलेला. म्हातारीची चूल बोललेला पण म्हातारीची चूळ येते. हे बघा. जसं तुम्ही आधीचा ब्लॉग बघितलाच असेल, सो हा ब्लॉग पण नक्कीच बघा. हे बघा. जोरात बोल, जोरात. काय म्हातारीचं अंग बघायचं. काय बघायचं तुला? तोंड. कोणाचं तोंड बघायचंय? म्हातारीचा. दिसली का मग म्हातारीची चूल? नाही दिसली. काकड आहे माझी. तिच्या खिडकीतून पाणी टाकते. आमची कियारा घाबरली. म्हातारीची गुफा. इकडनं पाणी.
म्हातारीचा नवरा जातो अशी आमची मावशी बोलते. आजोबा आजोबाचा फवारा. कुठून येतो आजोबाचा फवारा? हे आजोबा उडव जरा. कल्पना ऑर्डर सोडते आजोबाला. आजोबा फवारा उडव. कुठे? हा बघा इथे खड्डा आहे, तिथून फवारा निघतो. फवारा नाही निघत, उपाय तिथे. इथे स्विफ्ट बर्ड आयलंड आतमध्ये पक्षी आहेत, पाकोळी पक्षी म्हणतात. बर्ड आयलंड. हा बघा हा गरुड रॉक्स आहे. सगळं साईडला राहिलं आणि आमच्या क्यूला लोळायचं आहे. तिला लोळायला भेटत नाही म्हणून आम्ही बघा. चला चला चला. आणि बघ पाणी बघ जाता येतो. आता लाटा जोरात आहेत, याला बाली कोकण म्हणतात. कोकणचा स्वर्ग. कोकणचा स्वर्ग. पाऊस जवळ आला ना समुद्र हळूहळू रोख होतो. आता लाटा बघा केवढी आहे. मी आणतो तो काय शांत लाटा असली की आतमध्ये जाता येतो. त्याला बाली कोकण म्हणतात. सो आम्ही आता तारकाली बीचवर जाणार आहे. खूप सारी मस्ती करणार आहे. आणि ही बघा मला पप्पाला विचार ना गॉगल पाहिजे. हां लागेल ना गॉगल. खूप आणि आता सनसेट पण होणार आहे, तर व्ह्यू खूप मस्त असणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेनच. इथे पप्पा काय करतायत? जांभळं तोडतायत. खाली बघा केवढी पडल्यात. अख्खा बंचच दिसतोय का बघा. मम्मी नाही भिजणार आहे आमची. मम्मीला भिजायला नाही आवडत. ए समुद्रात तू हे का घेतलंय? आमची मम्मा क्यू चला समुद्रात. समुद्रात चला. हिचं तर काहीतरी वेगळंच आहे. गाईज हा स्विमसूट तुम्ही कुठे बघितलाय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. काय झालं तुला? काय झालं? सो फायनली आम्ही बीचला पोहोचलोय. हा बघा बीच. बोल बोल.